बिस्किट, चिप्स, चॉकलेटसाठी वापरल्या जाणाऱ्या पॅकेजिंगच्या वेस्ट प्लास्टिकचा काय उपयोग करता येऊ शकतो, यावर विचार करून पुण्यातील अमिता देशपांडे यांनी एक भन्नाट कल्पना तयार केली आहे। जगात जवळजवळ 40% प्लास्टिक पॅकेजिंगच्या माध्यमातून तयार होतं। मात्र हे पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे प्लास्टिक जास्त रिसायकल होत नाही, त्यामुळे या प्लास्टिकची किंमत ही शून्य होते। मात्र अमिता देशपांडे यांनी वयाच्या 12व्या वर्षी यावर काम करायचं ठरवलं। टाकाऊ प्लास्टिक पासून टिकाऊ वस्तू तयार करण्याचा उपक्रम त्यांनी हाती घेतलाय। आज त्या वेस्ट प्लास्टिक पासून पर्स, बॅग, हँडबॅग, लॅपटॉप बॅग, मुलांसाठी पझल गेम्स अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अतिशय आकर्षक वस्तू चरखा या संस्थेच्या माध्यमातून बनवित आहेत। पातळ प्लास्टिकच्या पिशव्या आहेत किंवा जनरल सगळ्या प्लास्टिकच्या पिशव्या, तर त्या खरं तर बँड आहेत आणि त्या तरीही वापरल्या जातात। आणि एकदा हे सगळं आपण टाकून दिलं की त्याचा निचरा होत नाही, कुठल्याच प्लास्टिकचा निचरा होत नाही। पण हे प्लास्टिक रिसायकल पण होत नाही, कारण की ते खूप लाईट वेट असतं आणि त्याचा व्हॉल्यूम टू वेट रेशिओ पण खूप हाय असतो। सो या सगळ्या प्रोसेसमध्ये माझ्या डोक्यात अशी कल्पना आली की ह्याच्यापासून आपण काहीतरी केलं पाहिजे आणि त्यातनं हा मेसेज लोकांपर्यंत पोचवला पाहिजे की हे प्लास्टिक खरं तर पहिल्यांदा वापरलंच गेलं नाही पाहिजे। जर वापरलं गेलं तर त्याचं नीट सेग्रिगेशन झालं पाहिजे आणि मग ते रिसायकलिंगला देता आलं पाहिजे। तर रिसायकलिंग कसं करणार ह्याचं, हे जेव्हा आम्ही विचार करत होतो तर त्यातनं असा निष्पन्न झाला की इन्स्टेड ऑफ बेसिक रिसायकलिंग आपण हे अपसायकलिंग करूया। आणि अपसायकलिंग, कारण की साधं रिसायकलिंग त्याचं इकॉनॉमिकली फिजिबल नाही आहे। सो अपसायकलिंग करताना आपण की ते कसं करायचं, सो त्याच्यात जास्तीत जास्त रोजगार निर्मिती आपण करू शकतो का, आणि अशा प्रकारची रोजगार निर्मिती जी नॉर्मली जिथे रोजगार अवेलेबल नाही आहे, मेनली शहराच्या बाहेर खेडेगावांमध्ये, आदिवासी एरियाजमध्ये, सो तिथेही आपण रोजगार निर्मिती करू शकतो। पाहता पाहता त्यांनी टाकाऊपासून बनवलेल्या टिकाऊ वस्तूंना जगभरातून मोठी मागणी येऊ लागली आहे। आतापर्यंत अमिता देशपांडे यांनी तब्बल 22 लाखापेक्षा जास्त प्लास्टिकच्या बॅगेचे रिसायकल केले आहे। हे काम करत असताना गरीब महिलांना रोजगार कसा मिळेल हे पाहत चरखा यासारख्या साध्या आणि सरळ माध्यमाचा उपयोग केलाय। म्हणजेच आपला इको आणि सोशल हे दोन ॲस्पेक्ट एकत्र आणणं हा ह्याच्या मागचं खरं तर उद्देश होतं। आणि यातनं आम्ही आता दादरा नगर हवेली म्हणून जे आपलं केंद्रशासित प्रदेश आहे तिथल्या एका ट्रायबल गावामध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन करतो आहे, जिथे प्लास्टिक वेस्टपासून फॅब्रिक तयार केलं जातं। आणि ही फॅब्रिक बनवण्याची प्रोसेस पण खूप इंटरेस्टिंग आहे। त्याच्यात आपण चरखा आणि हातमाग हे वापरतो। तर प्रोसेस अशी आहे की आपण सगळं प्लास्टिक वेस्ट आधी कलेक्ट करतो, मग त्याला स्वच्छ वॉश करून सॅनिटाईज करतो, मग त्याला वेगळ्या वेगळ्या कलर्समध्ये सेपरेट करतो, कारण की सगळे कलर्स जे आपण वापरतो ते ओरिजिनल कलर्स असतात, कुठेही आपण डाय करत नाही किंवा कलर चेंज करत नाही। आणि मग ते कलर्सचे रॅपर्स आपण मॅन्युअली कात्रीने फक्त कट केले जातात आणि मग चरख्यावरती ते स्पिन करून हातमागावरती विणले जातात। आणि विणल्यानंतर ते जे कापड तयार होतं ते आपण आपल्या पुण्याच्या वर्कशॉपमध्ये आणतो आणि त्याच्यापासून खूप सुंदर सुंदर तुम्ही बघितले तसे प्रॉडक्ट्स आम्ही तयार करतो। मात्र यातून त्या आकर्षक वस्तूंची निर्मिती करतायत हे विशेष। खरं तर प्लास्टिकमुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असल्याचं आपण पाहतो। अमिता देशपांडे यांच्या संकल्पनेमुळे पर्यावरणाच्या होणाऱ्या हानीला काहीसा हातभार लागतोय हे नक्की। अमिता देशपांडे यांच्या या उपक्रमातून तुम्हाला जर प्रेरणा मिळाली असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा।